काय? खाली डोकावरती पाय. या लकडावाल्याचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. वडाला स्थित गणेश नगर बचाव समिति के नेतृत्व में आज झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालय के बाहर लकड़ावाला बिल्डर हटाओ के नारे लगाते हुए जोरदार विरोध मार्च निकाला गया। यह मोर्चा गणेश नगर के नागरिकों द्वारा बिल्डर की मनमानी और विकास प्रकल्प में हो रही अनियमितताओं के विरोध में आयोजित किया गया था। स्थानीय रहवासी बड़ी संख्या में इसमें शामिल हुए और अपनी आवाज बुलंद की। शिवसेना के उपविभाग प्रमुख शेखर परदेसी ने इस आंदोलन को अपना समर्थन दिया। प्रदर्शनकारियों की मांग है कि लकड़वाला बिल्डर को परियोजना से तुरंत हटाया जाए और स्थानिक रहवासियों के हक का रक्षण किया जाए। गणेश नगर बचाव समिति ने शासन एवं एसआरए प्रशासन द्वारा जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग की है, अन्यथा आंदोलन को और तीव्र करने का इशारा दिया गया। ये प्रदर्शन झोपड़पट्टी पुनर्वसन योजनाओं में पारदर्शिता और रहवासियों के अधिकारों की रक्षा की मांग को लेकर महत्वपूर्ण माना जा रहा है। माझं नाव देवीदास पांजने, गणेश नगर बचाव संघर्ष समितीचा सेक्रेटरी या नात्याने आक्रोश मोर्चाचे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। अनवर लकडावाला, मेसर्स लकडावाला डेव्हलपर लिमिटेड या कंपनीचा ओनर असलेले अनवर लकडावाला यांनी गणेश नगरमध्ये 2003 मध्ये पहिल्यांदा गणेश नगरच्या लोकांनी त्यांना विकासक म्हणून अपॉइंट केला होता। 2003 ते 2011 त्यांनी काही काम न केल्याने आम्हीच लोक आताची AGRC आणि पूर्वीची HRC यामध्ये आम्ही त्यांच्यावर केस दाखल केली। हाय पॉवर कमिटीने त्यांना 2011ला काढून टाकण्यात आलं। काढून टाकण्यात आल्यानंतर आमच्या काही विभागातील रहिवासी म्हणजे जे त्याच्याकडे आता कमिटी मेंबर आहेत असे काही 7-8 लोक त्याच्या ऑफिसमध्ये त्याचे पगारदारी नोकर आहेत। यांना सर्वांना हाताशी घेऊन 5 जून 2022ला विभागामध्ये न झालेली सर्वसाधारण सभा दाखवून त्यामध्ये 2011च्या सह्या, त्यामध्ये 2014च्या सह्या, अगोदरच्या सर्व सह्यांचा बंच करून मला ह्या विभागामध्ये 80% लोकांचा सपोर्ट आहे असं दाखवून त्यांनी प्रपोजल सबमिशन केलं। याची कुणकुण आम्हाला विभागामध्ये लागली असता आम्ही माहिती अधिकाराचे सर्व अर्ज SRA मध्ये टाकले। माहिती अधिकाराचे अर्ज आमच्या हाताशी लागल्यानंतर आम्ही या सगळ्याचा पाठपुरावा केला। वीर धवल जाधव आहेत जे सहाय्यक निबंधकांचे लिपिक आहेत, त्यांनी आम्हाला रितसर SRAच्या माहिती अधिकारात उत्तर दिले की अशी कोणतीही सभा आमच्या SRAच्या प्रतिनिधीच्या अंतर्गत झालेली नाही आणि अशी कुठलीही सभेची आमच्याकडे नोंद नाही। याचं आम्ही खुलासा करण्यासाठी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो असता इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये सांगितलं की सहाय्यक निबंधकाकडूनच आम्हाला सर्व प्रस्ताव पुढे आलेला आहे। पुन्हा आम्ही त्यांना सर्वांना एकत्र केलं। दोन्ही डिपार्टमेंटला एकत्रित केल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की वीर धवल जाधवने एक असा रिप्लाय दिलाय की मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये आलो, तिथे 16 लोकांनी मला सांगितलं की 1300 लोक त्या मीटिंगला होती। SRAचा माइंडेड आहे की SRAची जी कोण मीटिंग आहे ती SRAच्या प्रतिनिधीच्या मार्फत होते। त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असलं पाहिजे, त्याचं फोटो असले पाहिजे, SRAच्या प्रतिनिधीच्या अंतर्गत त्याचं बायोमेट्रिक सर्वे असायला पाहिजे, झोपडीधारकच मीटिंगला आहे का, ह्या कुठल्याही गोष्टीची खात्री न करता स्थानिक पोलीस स्टेशन ज्या गणेश नगरच्या पटांगणामध्ये मीटिंग झाली त्या पटांगणामध्ये गेली 2008 पासून स्थानिक पोलीस स्टेशन कुठल्याही सोसायटीची मीटिंग घ्यायला देत नाही त्यांच्या परवानगीशिवाय। तर की लकडावाल्याने जेव्हा माहिती अधिकारात आम्हाला जेवढे पेपर उपलब्ध झाले त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांची नावं टाकलेली आहेत। आत्तापर्यंत आम्हाला मिळालेल्या नावांमध्ये 16 ते 17 लोक आहेत, त्याचा आम्ही बॅनर करून लावलेले आहेत विभागामध्ये। पण आमचा असं डाऊट आहे त्याच्यामध्ये 150 ते 200 लोक असावेत, कारण बऱ्यापैकी बोगस यादी कुणाच्याही आजपर्यंत हाताला लागलेली नाही, ती SRA मध्ये आत्तापर्यंत दडवण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट, ज्यांनी 2022ला सह्या दाखवल्या त्याच्यामध्ये 2011 ते 2022 पर्यंत त्यातली 16 ते 17 लोक मयत आहेत। जर जी लोक मयत आहेत तर ती सिग्नेचर करायला खाली येऊ शकतात का, हा आमचा प्रश्न आहे। म्हणजे ह्या जेवढ्या पण गोष्टी आहेत ह्या फोर्स केसमध्ये येतात आणि ह्याला सगळे SRAचे अधिकारी जबाबदार आहेत, कारण SRAच्या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंतचे त्याचे 2-2, 3-3 मिनिट्स मॅनिप्युलेट केलेले आहेत। डॉक्युमेंट मॅनिप्युलेट करणं आणि डॉक्युमेंट फिरवणं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर या SRAच्या अधिकाऱ्यांकडनं शिकायचं आहे, कारण आम्ही पहिली जी मीटिंगचा मिनिट्स काढला सहकार कक्षातनं, तोच मिनिट्स दुसऱ्या ITI मध्ये सहकार कक्षातनं बदलून येतो
याचा अर्थ तुम्ही समजू शकता की हेच लोक बिल्डरच्या माणसाला सांगतात की तुम्हाला पाहिजे तो डेव्हलपर चेंज करून तुम्ही देऊ शकता. ह्या ज्या खोट्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या ज्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या आम्हाला 2000 लोकांना बेघर करू शकतात. म्हणून आम्हाला लकडावाला विकासक नको आहे. वडा पूर्व हा आमच्या जन्माच्या आधीपासूनची बसलेली ही जी वस्ती आहे, आज त्याच्यानंतर आमचा श्री गणेश साईचा SRA प्रोजेक्ट पूर्ण झाला. आम्ही त्यासोबत तिथेच लहानाचे मोठे झालो. त्या शाळेत आम्ही निर्मळ विद्यालय शाळेत शिकलो. तिथे पाहताना असं लक्षात येते की जसे दादांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या शिवशंकरनगर गणेशनगरमध्ये आम्हाला कुठल्या जाती धर्माचा द्वेष नाही आहे, पण लकडावाला हा बिल्डर जाणूनबुजून गणेशनगर शिवशंकरमध्ये मुस्लिम लोकांची वस्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. या गोष्टीचा आमचा तीव्र निषेध आहे. याच अनुषंगाने आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे आमचे पालकमंत्री आहेत, यांची आम्ही सोसायटीने श्री गणेश बचाव समितीने भेटही घेतली. त्यांच्याकडे आम्ही आता पत्रव्यवहारही करतो आहे. याची साहेब दखल घेऊन आपल्या माध्यमातून जे आपल्याला योग्य आहे आणि आम्हाला विकास हवा आहे, कारण की झोपडपट्टी या नष्ट व्हावी, झोपडपट्टी नाही व्हावी ही सरकारची भूमिका असल्यामुळे आम्हाला विकास हवा आहे. पण तो विकासाच्या माध्यमातून आज मुंबईतील लकडावाचे तुम्ही कितीही प्रोजेक्ट काढले, त्यातले 90% हे प्रोजेक्ट डिफॉल्टरमध्ये आहेत आणि कुठलेही प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले नाही. ह्या SRAनेच त्याला स्वतः काही वर्षापूर्वी डिफॉल्टर बिल्डर म्हणून त्याची घोषणा केलेली आहे. मग तरीही प्रोजेक्ट त्याला का दिला जातो आहे? 2003च्या सर्वेनुसार त्याला सगळ्या गोष्टी SRA पुरवत आहे. मग आता नवीन सर्वे करून आमच्या नवीन लोकांची मागण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी का नाही होत आहेत? एवढी साधी मागणी आमच्या गणेश नगर बचाव समितीची आहे. या मागणीसाठीच आम्ही आज गेले 2 महिने झाले आमची पूर्ण टीम ही आझाद मैदानला आंदोलन करते. त्या आंदोलनाची दखल घेण्यात नाही आली. कुठल्याही प्रकारचा बिल्डर ह्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही आहे, म्हणून आज लोकांना इथे उद्रेक करण्याचा गरज भासलेली आहे. या कारणासाठी आम्ही आज SRAला इथे जमलो आहोत आणि आम्हाला 2-3 आमच्या साध्या मागण्या आहेत. एक तर 13-2 करून हा बिल्डर चेंज करावा. त्यांनी जे चुकीचे लोकांना आपल्या सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व केलं इंडेक्स 2मध्ये, त्यांची नावं वगळण्यात यावी आणि जे मयत इस्मानची नावं घेऊन त्यांनी जे काही डॉक्युमेंट SRAच्या माध्यमातून इथे पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये ते जे चुकीची दिशाभूल केली त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. ह्या मागणीसाठी आम्ही आज SRAमध्ये इथे निषेध मोर्चा घेऊन आलेलो आहोत. एवढंच आमची इथे मागणी आहे. त्या महिलांवर अन्याय होते म्हणून आम्ही मोर्चा काढलाय. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे, न्याय पाहिजे. लकडावाला नाहीच पाहिजे. इथे आमच्या महिलांना गुंडागिरी करतात, शिव्यागाळ्या देतात, बायकांना घाणघाण शिव्या देतात. मग आम्हाला न्याय पाहिजे, अन्याय नाही पाहिजे. आम्हाला लाकडावाला नाहीच पाहिजे इथे. बस एवढीच आमची इच्छा आहे. मोठे झालो ते घरं जी आज आमचे अपात्र दाखवत आहेत आणि तिथे मुसलमानांचं अस्तित्व नव्हतं, तिथे मुसलमान आज आलेले आहेत, त्यांची तिथे नावं दाखवतात आणि आम्हाला अपात्र केलेलं आहे. आमच्यावर अन्याय करतायत. आम्ही आज न्यायासाठी इथे लढत आहोत. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला लकडावाला तिथे बिल्डर नको आहे. हटाव म्हणजे हा ज्या सगळ्या महिला जमलेल्या आहेत की लकडावाल्याला हटवण्यासाठी जो SRAचा जो प्रोजेक्ट आहे, की मला असं वाटतं की लकडावाला वाटतं SRAच्या लोकांना घेऊन ह्या लोक पैसे देऊन सगळं दाबलं जात आहे. ते ह्यांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजे. आणि आज तर बघायला गेलं ह्यांचे फोटोपास असूनसुद्धा त्यांची नावं नाही आहेत. आणि जे साईन जे करतात, आता अनपढ लोक आहेत, काही अंगठा लावतात तरीसुद्धा त्यांचं इंग्लिशमध्ये साईन आहेत, कोणी मराठीमध्ये करतात तरीसुद्धा त्यांच्या इंग्लिशमध्ये. म्हणजे हा खूप फ्रॉड बिल्डर आहे. असे ह्याचे खूप काही प्रोजेक्ट असूनसुद्धा त्याने कुणाला म्हणजे फ्रॉड केलेला आहे इथे. तर असं सगळ्या महिलांची मागणी की लकडावाला हटवा आणि जे अधिकारी त्याला जे सपोर्ट करायचं तो तुमच्या खुर्च्या खाली करा, ताकी आम्हाला नाही तर इथे न्याय भेटू द्या. आज जर त्यांनी जर रूम तोडले तर लोक जाणार कुठे? आणि एरियातला तमिळ सिल्वन कॅप्टन हा आमदार 2024ला बोलला होता की आम्ही तुमच्यासाठी इथे आहे आणि आज 2025ला त्याच्यासोबत बसून लकडावाल्यासोबत उद्घाटन करायला येतो एरियामध्ये. म्हणजे लोकांनी समजायचं काय? म्हणजे तुम्ही एवढ्या पैशाने पेवलेले आहेत वाटतं. म्हणजे एवढा पैसा की तुम्ही एवढं म्हणजे माजलेत की असं तसं. आज ही पूनम आहे, पूनमवरती लकडावाल्याच्या माणसांनी खूप काही शिव्या दिल्या, तिच्यावरती हात उचलला जाऊन. आणि राजेश म्हात्रे तो व्यक्ती आहे, त्याला शंकर म्हात्रे म्हणजे राजेश म्हात्रे, शंकर म्हात्रे हे सगळे बिल्डरचे एकदम म्हणजे खास माणसं की खिशामध्ये. अवघी असं बोललं जातं की पोलीस पण आमच्या खिशामध्ये. म्हणजे विचार करा की ह्यांची दादागिरी किती आहे. म्हणून ह्या कारणाने हा लकडावाला हटलाच पाहिजे आणि विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाची घरं भेटली पाहिजे आणि सगळ्यांची नावं त्या सर्वेमध्ये रिटर्न झाली पाहिजे. हीच महिलांची मागणी इथे आहे.
काल ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला होतो, कमिटी नवीन कमिटी स्थापन केली, राजेश म्हात्रे तो कमिटीवरती नाहीच आहे, तो शंकर म्हात्रे तो अध्यक्षपदावरती गेला, म्हणजे हा कुठला आहे? आणि डायरेक्टली बॅनर एरियामध्ये लावतायत वगैरे ह्याच्या गोष्टी, तुम्ही बोला काही, आणि खोटं सगळं काही आहे त्या गोष्टीवरती। ही जी गणेशनगर बचाव संघर्ष समिती आहे ती आमच्या काही माणसांनी ओपन केलेली आहे आणि त्याचे सर्व रजिस्टर वगैरे डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे, तरी पण या लोकांनी तिघांनी मिळून एक खोटी कमिटी तयार केली आणि सुशांत जोशी, मिलिंद नाईक आणि शंकर म्हात्रे म्हणून असे 3 नावं आहेत। या लोकांनी खोटी समिती तयार करून त्यांचे बॅनर लावले आहेत की आम्ही लकडावाल्याकडे जी मागणी टाकलेली ती पूर्ण झाली आहे, तुम्ही विकासाला अडवू नका, असं स्पष्ट लोकांना सांगितलं जातोय। आम्हाला हा विकासकच नको आहे, हा किती फ्रॉड आहे ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्याला त्या लोकांनी न जुमानता ते आमचे पत्रव्यवहार सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही आता हा संपूर्ण मोर्चा इकडे आलेलो आहोत। त्यामुळे ते आम्हाला जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते नकोच आहेत, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा। माझं वैयक्तिक मत आहे की ज्याने यादी दिलेली आहे परिशिष्ट 2 जाहीर केलेली आहे ना, ती चुकीची आहे। माझं वैयक्तिक मत आहे, गणेशनगरचा पूर्ण सर्वे पुन्हा झाला पाहिजे आणि जगासमोर सत्य आलं पाहिजे आमचं, कसं त्यांनी नावे मुस्लिम घुसवली आतमध्ये आम्हाला दाखवले पाहिजेत। आमची सरकारकडे मागणी आहे, फडणवीसांकडे मागणी आहे की ह्याची संपूर्ण इन्क्वायरी झालीच पाहिजे। एकनाथ शिंदेना आम्ही भेटलेलो आहोत, त्यांनी आम्हाला न्याय दिलाच पाहिजे। आमची जनता रस्त्यावर पडलेली आहे, जिथे जिथे खड्डे करून ठेवलेले आमच्यासाठी। एकटी होती आणि बाळाला दूध देत होती, माझ्या अंगावर कपडाही नव्हता आणि प्रकाश महाडिक वगैरे म्हणजे कमिटी मेंबर त्यांच्यासोबत 4-5 जण होती, डायरेक्ट दरवाजा ढकलून घरात घुसून मला धमकावत होती की झोपडा खाली करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणून। असं थोडी ना होतं। आणि मला बोलले पोलीस कंप्लेंट करतो, तर बोलले पोलीस कंप्लेंट करून का उपयोग होणार नाही, पोलीस स्टेशन आम्ही विकत घेतले। हा कुठला रूल आहे? मग ह्या सामान्य स्त्रीला न्याय कुठून भेटणार जर पोलीस स्टेशनच विकत घेताय तर? ते सांगा, न्याय कोण देणार? म्हणून हा आम्हाला लकडेवाला नको पाहिजे, महिलांच्यावर न्याय होतोय। कंप्लेंट नाही घेतली माझी, वडाला पोलीस स्टेशन मधून माझी कंप्लेंट घेतलेली नाहीये, पोलीस स्टेशन त्यांनी विकत घेतलाय बोलला, प्रकाश महाडिक बोला मी पोलीस स्टेशन विकत घेतलंय, असं थोडी ना होतं। तेव्हा एसआरची जी कमिटी आहे त्यांनी सांगितलं देशमुख साहेबांनी की उद्या आमची 13/2ची हिअरिंग आहे, हिअरिंगमध्ये हा मुद्दा घेतला जाईल आणि ज्या फ्रॉजी केस मारलेल्या आहेत, ज्या साईन मारल्या त्यांच्यावर FIR घेणार, नुसतं काढणार नाही तर याचे FIR पण घेणार, हे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनाची आम्ही तर उद्या पूर्तता होण्याची वाट पाहणार आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ह्या लकड्यावाला आम्ही काढून टाकणार, कारण त्याच्याकडे जे काय आधीचे पण काही पुरावे आहेत साहेबांकडे ते सगळं आता पटलावर आलेलं आहे, जेणेकरून हा निकाल आमच्या बाजूने लागेल हे आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि हेही सांगितलं तर असं काय त्याचा दगाफटका झाला तर पुन्हा हा उपोषण आणखी वाढेल, ते बोला त्याची वेळ येऊन देणार नाही असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। करायचं काय? खाली डोकावरती पाय, या लकडालाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।